नाही, खरं तर हा मोर्चा आहे तो मुंबई MMRDAच्या अंतर्गत आहे आणि मुंबईत इथले शिवसैनिक आणि मनसैनिक महाविकास आघाडीचे सर्व सदस्य ह्या मोर्चाला उत्स्फूर्तपणे जाणार आहे आणि या संदर्भात वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं आता अतिवृष्टी होते आहे आणि त्यामुळे उद्योजक म्हणाले की महाराष्ट्रात इतर भागापेक्षा मुंबईवर आम्ही हा मोर्चा काढू आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम महाराष्ट्रातल्या मराठवाडा असेल कोकण असेल या भागातल्या लोकांनी केलं पाहिजे आणि त्यामुळे आम्ही या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे आणि मुंबईतल्या शिवसैनिकांच्या माध्यमातून हा मोर्चा मोठा निघेल. लाचारीबद्दल बोलायचं झालं तर राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे बघावं. उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही. आमदार निलेश राणे. खरं निलेश राणेंना लाचार हा शब्द खरं तर दुसऱ्याला उच्चारण्यापेक्षा स्वतः ते किती लाचार आहेत. ज्या बाळासाहेबांबद्दल ज्या शिवसेनेबद्दल आपल्या वडिलांची हकलपट्टी झाली त्याच शिवसेनेकडनं तिकीट घेऊन ते आमदार म्हणून उभे राहतात, निवडून येतात. म्हणजे आपल्या पदासाठी आपल्या वडिलांना केलेली हकलपट्टी ते विसरले. आपण स्वतः बाळासाहेबांवर उद्धव साहेबांवर टीका केली आणि त्याच बाळासाहेबांच्या पक्षात हे स्वतःहून गेले आणि त्यामुळे ह्यांच्यापेक्षा लाचार हा खरं तर परफेक्ट शब्द महाराष्ट्रात कोणाला बसत असेल तर तो राणे कुटुंबियांना लाचार हा शब्द बसतो. आज सत्याचा मोर्चा होतोय आणि त्या मोर्चाला भाजप मूक आंदोलन काढून उत्तर देणार आहे दक्षिण मुंबई. खरं तर आमच्या हा मोर्चाला हा खरं तर भाजपच्या विरोधात आहे. तर निवडणूक आयोगाच्या ज्या काय आमच्या निवडणूक आयोगाबद्दल शंका आहे त्याबद्दल आमचा मोर्चा आहे आणि त्यामुळे भाजपला हे झोपण्याचं कारण काय. कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करतंय ते भारतीय जनता पार्टी सांगते तसंच ते काम करतंय. शिवसेनेची निशाणी असून देत किंवा मध्यरात्रीतला घोळ असून देत, लोकसभेनंतर विधानसभेमध्ये जी झालेली 76-77 लाख मतं जी वाढलेली आहेत त्या संदर्भात असून देत. त्या संदर्भात खरं तर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण केलं पाहिजे. आज निवडणूक आयोगाने जे लोक निवडणूक आयोगावर टीका करतात त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत पण त्या नोटिसला भीक न घालता आज लाखो मुंबईकर किंवा लाखो शिवसैनिक महाविकास आघाडी सर्व सदस्य आज या मोर्चामध्ये सहभागी होतील. आज जो मनसेचा मोर्चा चालू आहे त्यामध्ये काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. बिहार निवडणुकांमुळे राज ठाकरेंसोबत जाण्याचा काँग्रेसला अडचण येण्याची चर्चा आहे. नाही, कोण आलं आणि कोण थांबलं तरी आता ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत आणि त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र झाल्यामुळे आणि कशासाठी एकत्र झाले आहेत, मराठी माणसांच्या एकजुटीसाठी एकत्र झालेले आहेत. आज जो भारतीय जनता पार्टीने जो काय भ्रष्टाचार महिला अत्याचार यामध्ये जो हाहाकार माजवला आहे, शिंदे सेनेने जो काय भ्रष्टाचार माजवला आहे ह्या विरोधात ही मंडळी एकत्र आले त्यामुळे जी मंडळी येतील त्यांना घेऊन हा मोर्चा निघेल. आज जो मोर्चा त्यावरती चंद्रकांत पाटील असं म्हणतात की विरोधकांचा मोर्चा हा राजकीय स्टंट आहे. नाही, खरं तर तुम्ही जे स्टंट करताय ते कसले आहे. तुमच्या पुण्यामध्ये तुम्ही जे आज नेतृत्व करताय पुण्यामध्ये त्या पुण्यामधले मोळ आणि जैन धर्मीयांच्या जागा ज्या बळकावल्या आहेत तो कुठला स्टंट आहे. आणि त्यामुळे चंद्रकांत दादांनी आमच्या मोर्चाला स्टंट म्हणण्यापेक्षा ज्या काय पद्धतीने भ्रष्टाचार त्यांच्या पुण्यामध्ये सुरू आहे, लोकांची जागा हडपण्याचा जो प्रकार सुरू आहे त्याकडे लक्ष द्यावं. शेतकऱ्यांनी वेळेच कर्ज फेडण्याची सवय लावा. सगळं फुकटात कसं चालणार. कर्जमाफीवर अजित पवारांनी वादग्रस्त विधान केलं. खरं तर अजित पवारांना या संदर्भात विधान करण्याचा कोणताही अधिकार नाही. 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप असणारे आणि हजारो कोटी रुपये कारखान्यामध्ये बुडवलेल्यांनी आज शेतकऱ्यांच्या $1,00,000-2 लाख रुपयावर बोलणं म्हणजे खरं तर हा निर्लज्जपणा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करू नका. आज शेतकरी मरतोय आणि तिथे मदत करू नका पण ह्या अशा शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळू नका एवढीच विनंती दादांना आमच्या मार्फत आहे. साहेब, जो आज मोर्चा होतोय त्या मोर्चामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय आणि त्यामुळेच हा मोर्चा काँग्रेस दूर राहते चर्चा सुरू. नाही, आता जे कोण येथील पक्षात निवडणूक होती त्या युती होईल परंतु शिवसेनेची आणि मनसेची ताकद मुंबईमध्ये आहे. मराठी माणसासाठी आम्ही एकत्र झालेलो आहोत त्यामुळे जे कोण येतील त्यांना घेऊन हा मोर्चा निघेल. उदय सामंत काल परवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते आणि त्यांनी महायुती मार्फत सगळ्या निवडणुका व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. मात्र जर स्वबळावर लढण्याचे झालं तर त्या स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असं देखील म्हटलं. खरं तर दोन्ही पक्षांना स्वबळावर निवडणूक लढवण्याची ताकद या दोन्ही पक्षामध्ये नाही. त्या दोन्ही पक्षांना माहिती आहे की आपण कशा पद्धतीने कालच्या लोकसभा विधानसभा जिंकल्या आहेत. या दोन्ही पक्षांना माहिती आहे की आर्थिक गणित केल्यामुळेच आम्ही ह्या निवडणुका जिंकल्या आहेत आणि त्यामुळे स्वबळावर जरी नारा एकमेकांनी दिला तरी दोघांना आपली स्वतःची ताकद माहिती आहे. आज आपण बघित असेल की ह्याच पक्षातले लोक त्या पक्षातले लोक ह्या पक्षात येत आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जसा फुगा फुटला
तसाच येणाऱ्या काळामध्ये शिंदेचा सुद्धा जर स्वबळावर निवडणूक लढवली तर निश्चित फुटेल. 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंना दिलंय. मात्र काय दगापट्टा झाला तर आपण फासावर जायला तयार आहे असा इशारा बच्चू कडूंनी दिला. आणि आपल्याला आता बच्चू कडूने खरं तर 2 आंदोलनं ही अर्धवट सोडल्यात आणि लोकांना निर्णय मिळाला नाही. आता खरं तर 31 मार्च पर्यंतच खरं तर एखाद्या कर्जाचं रिन्युअल होतं, कर्ज नवं जुळून होतं, नवीन कर्ज मिळतं आणि तो खरं तर 31 मार्च पर्यंत या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे होतं. परंतु असं करताना हा जो प्रकार केलाय तो फक्त लोक शेतकऱ्यांनी ज्या आश्वासनांची जी आश्वस्तने बच्चू कडू पाहिलं तर ती आश्वस्ता शेतकऱ्यांची बच्चू कडूंबद्दल राहील की नाही 30 तारीख जूनपर्यंत याच्याबद्दल आम्ही साशंक आहोत. नाही आता